धावपळीच्या युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे काही प्रमाणात मैदानावरची गर्दी कमी झाली असतानाच काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच गोष्टी थांबल्या होत्या व मैदानावर खेळण्यावर सुद्धा परवानगी नव्हती। त्यामुळे मैदानावर नियमितपणे खेळणाऱ्या खेळाडूंचा सराव थांबला होता। मात्र महाविकास आघाडी सरकारनं अनलॉक सुरू केल्यामुळे मैदाने खुली करण्यात आल्यामुळे खेळाडूंचा सांघिक स्पर्धेत सहभाग वाढला असून या वाढलेल्या सहभागातून भविष्यातील प्रतिभावंत खेळाडू घडतील असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय। साई सिटी कोपरगाव येथे आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। ते म्हणाले की शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाची गरज आहे। सांघिक खेळातून शारीरिक क्षमतेबरोबरच व्यक्तीतील इतर सुप्त गुण सुद्धा विकसित होत असतात। त्यामुळे मैदानी खेळ हे उत्तम आरोग्यासाठी वरदान असल्याचं त्यांनी सांगितलं। हार जीत खेळाचा अविभाज्य भाग असून खेळातील जय पराजय खेळाडू वृत्तीने स्वीकारा। कोरोना संकट अजून संपलेले नाही, त्यासाठी सर्वांनी शासनाने दिलेले नियम पाळून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करून खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, सहभागी संघ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटीमध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितपणे या निमित्ताने आता कोरोनामुळे शाळा बरेच दिवसपासून बंद आहे आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांना बाहेर खेळायला या ठिकाणी येता येतं, स्पर्धेमध्ये भाग घेता येतोय। तर ही अतिशय चांगली संधी या ठिकाणी सर्व आयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। या स्पर्धेमध्ये आता हे जे काही ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये बाउंड्री आता तशी बाहेर येतात, त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला आणि खेळाडूंना देखील त्या सर्व गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। येणाऱ्या ट्रॅफिकवर कोणाला काही लागू नये याची काळजी आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावी। आपण सर्वांनी नियमांचं जे काही सांगण्यात येईल, अंपायर जे काही सांगतील त्या नियमांचं सर्वांनी पालन करून अंपायरचा निर्णय मान्य करून खेळ खेळावा अशा पद्धतीची विनंती सर्व खेळाडूंना या ठिकाणी करेल आणि एक चांगलं प्रदर्शन आपण या निमित्ताने क्रिकेटचं करावं, जेणेकरून सर्व जे काही बघणारे लोक आहे यांना एक चांगला खेळ या ठिकाणी बघायला मिळेल आणि आपल्या सर्वांना या स्पर्धेसाठी सर्व टीम्सला शुभेच्छा देतो। माझ्यासोबत सोमनाथ आढाव, सुनील सावतारकर, वाल्मिकी लहरे यांनी कष्ट घेतले आणि हा आमदार चषक आम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहे आणि व्यासपीठावर माननीय आमदार आशुतोष दादा, मंगेशजी पाटील, वीरेंद्रजी बोरके तसेच ज्यांनी आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिले अशी पापडे जसे सुनीलभाऊ गंगुले, बागरेचा मंदाबाई पाडे, नवाजपुरीची राजाभाऊ वागचौरे, खरे साहेब, चंद्रशेखर मस्के, संदीपजी कपिले, सुनील शिलेदार व संदीप पगारे यांचे मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।